केंद्र सरकारने LPGच्या कमर्शियल वापरावर पूर्णतः बंदी आणल्यामुळे हॉटेल इंडस्ट्रीचा सर्वाधिक फटका बसणार आहे। आपल्यासोबत सुदर्शन वजलवार आहे जे हॉटेल संघटनेशी जुडलेले आहे। आपण त्यांना विचारूया खरं तर केंद्र सरकारने जो निर्णय घेतला या संपूर्ण निर्णयाचा ओव्हरऑल देशभरातल्या हॉटेल इंडस्ट्रीवर कसा परिणाम होईल? हॉटेल इंडस्ट्रीवर याचा खूपच गंभीर परिणाम होणार आहे। कारण जर तुम्ही कमर्शियल सिलेंडर्सच बंद करून टाकले तर हॉटेल इंडस्ट्री आणि रेस्टॉरंट इंडस्ट्रीमध्ये एवढी जी प्रचंड मॅनपॉवर देशभरात काम करते त्याच्यावरती आज नाही 3 दिवसांनी 4 दिवसांनी गदा येणार आहे। कारण जेवढा तुमच्याकडे LPG सिलेंडर्स आहेत तर तेवढेच तुम्ही वापरणार आणि त्याच्या पलीकडे काहीच क्लॅरिटी नाही आहे। आणि जर 100% बंद झालं तर ही पूर्ण इंडस्ट्रीजच कोलॅप्स होईल। तर मला गव्हर्नमेंटला म्हणजे सजेस्ट असं करायचं आहे, विरोध करायचा नाही आहे। देशासाठी आहे तर देशासाठी घेतलेला निर्णय हा योग्यच असेल, परंतु याच्यामध्ये काहीतरी मध्यम मार्ग निघाला पाहिजे की तुम्ही सिलेंडर्स थोडे कमी केले, कमर्शियल कमी केले आणि अजून जर हे वॉर असंच वाढत राहिलं तर ते अजून थोडेसे कमी केले, परंतु थोडा ब्रीदिंग स्पेस दिला आमच्या इंडस्ट्रीला टू सर्वाईव्ह। कारण याच्यावरती करोडो लोक यांचे आयुष्य याच्यावरती आहे। तर एवढी माझी रिक्वेस्ट आहे, काहीतरी मधला रस्ता याच्यावरती काढावा। सध्याच्या परिस्थितीमध्ये जर काय विचार करायचं झालं तर हॉटेल इंडस्ट्रीमध्ये जे लोक व्यवसाय करतात त्यांच्याकडे किती दिवसाचा स्टॉक असतो? एक मे बी 6 ते 7 दिवसाच्या वरती नसतो। कारण त्याच्यावरती करणं एक तर इकॉनॉमिकली आपल्याला परवडत नाही आणि साठेखोरी कोणी मॅक्सिमम लोक तर करत पण नाही। त्याच्यामुळे आत्ता हे जे अचानक ही आत्ता जी ऑर्डर आलेली आहे त्याच्यानंतर 2 दिवस 4 दिवस 5 दिवस कोणाचे इंडस्ट्रीज चालतील आणि नंतर सगळे लोक बेकार होतील। तर त्याच्यातनं एक कुठेतरी 50% किंवा 60% तुम्ही आणा। त्याच्यानंतर जर गरज पडली तर आम्ही पण त्याच्यामध्ये कॉम्प्रोमाइज करायला तयार आहे। आणि ही एक इंडस्ट्री अशी आहे की ज्यात LPG शिवाय गत्यंतर नाही आम्हाला। म्हणजे LPG शिवाय तुम्ही दुसरं काही वापरता आहात तर असं काही होणार नाही आहे। LPG म्हणजे LPG बंद तर इंडस्ट्री बंद। जे लोक रेस्टॉरंट व्यवसायाशी जुडले आहेत त्यांना तर पूर्णतः आपला व्यवसाय बंद करावा लागेल, पण जसं तुमचं हॉटेल आहे तर हॉटेलमध्ये किचन बंद करून मार्ग निघू शकतो का? नाही, अजिबात तो मार्ग निघत नाही। कारण शेवटी लोकांना खायला पाहिजे। ते माझ्या इथे खातील, माझ्या इथे नाही खाणार तर दुसऱ्या रेस्टॉरंटला जाऊन खातील, पण तेही बंद आणि हेही बंद तर असा ऑल्टरनेटिव्हनी हॉटेल इंडस्ट्रीजच कोलॅप्स होईल आहे। मी म्हटलं की मधला मार्ग काढायला पाहिजे, तो कसा असू शकतो? मधला मार्ग म्हणजे मला तरी वाटतं की सुरुवातीला गव्हर्नमेंटनी थोडंसं कमी केला कोटा, प्रत्येकाचा कमी केला आणि इंडस्ट्री चालू ठेवली। खूप जोरात नाही चालणार पण ॲटलिस्ट सर्वाईव्ह होईल। त्याच्यानंतर जर युद्ध थांबलं, परिस्थिती सुधारली तर कमीत कमी नुकसान होऊन प्रत्येक जणाला सावरायला मार्ग मिळेल आहे। आणि समजा त्याच्यानंतर युद्ध लांबलं तर देशासाठी गव्हर्नमेंट जे काही डिसिजन घेईल तर त्यात आम्ही गव्हर्नमेंट बरोबरच आहे, पण त्यांनी तो कोटा हळूहळू कमी करावा एवढंच आमचं म्हणणं आहे। पूर्णतः जर शटडाऊन करण्याची वेळ आली तर मग जो लेबर आहे अशी जुडलेला जो वर्ग काम करतो तुमच्यासोबत त्यांना खरंच सस्टेन करणं शक्य आहे का की त्यांना कामावूनच काढावं लागेल? आम्ही प्रयत्न पूर्ण करू। जसं करोना पिरियडमध्ये जेवढा वेळ आम्हाला सस्टेन करता आलं तर तेवढं आम्ही त्या वर्कफोर्सला ठेवून त्यांना पगार देऊन आम्ही नुकसान झेलूनसुद्धा त्यांना आम्ही चालू ठेवलं। 6 महिने 1 वर्ष आम्ही काही त्यांना बंद नाही केलं, परंतु आता ती शक्ती संपत आलेली आहे। करोनानंतर हळूहळू बिझनेस वाढले आणि आता असं वाटत होतं की आता सगळं स्टेबल झालेलं आहे। त्यावेळेस जर परत हा झटका आला तर थोडं सर्वाईव्ह करणं हॉटेल ओनर्स आणि एम्प्लॉईजला कठीण जाईल आहे। तर या संदर्भात काय राज्य सरकार सोबत किंवा मुख्यमंत्र्यांसोबत बोलणी करून कुठेतरी या निर्णयाचा केंद्र सरकारने पुनर्विचार करावा अशी काही विनंती करणार का तुमची संघटना? हो, म्हणजे आता ह्या तुमच्या माध्यमातूनच मी रिक्वेस्ट करू शकतो की देशासाठी गरज असेल तर कोणत्याही लिमिटपर्यंत जाऊन आम्ही करायला तयार आहे, पण थोडासा आमचाही विचार करावा, एक मध्यम मार्ग काढावा। स्टेट गव्हर्नमेंटनी सुद्धा थोडं सेंट्रलशी बोलावं की एक मोठी एवढी इंडस्ट्री आपण पूर्णपणे कोलॅप्स नाही करू शकत, तर थोडासा मध्यम मार्ग काढावा, आम्हालाही मदत करावी। आर्थिक विचार केला तर महाराष्ट्रात किती मोठी इंडस्ट्री आहे ही आणि देशात इंडस्ट्री किती मोठी आहे, यामुळे किती नुकसान होईल, किती एम्प्लॉयमेंट हा प्रभावित होईल? जर देशाची आपण आपली लोकसंख्या 140 करोड पकडली तर यातनं 3 ते 4% जर लोक सर्व्हिस इंडस्ट्रीवर किंवा हॉटेल रिसॉर्ट्स आणि रेस्टॉरंट याच्यावरती जर डिपेंडन्सी किंवा टोटल मॅनपॉवर त्याच्यावरती जर आपण पकडली तर खूप ह्यूज मॅनपॉवर होते। म्हणजे जवळजवळ 4 ते 5 करोड लोक कमीत कमी या इंडस्ट्रीवर डिपेंडंट आहेत। तर जसं आपण म्हणतो की डोमेस्टिकला आपण LPG सिलेंडर्स देणार आहे तर ती फारच चांगली मूव आहे की डोमेस्टिकला तुम्ही इंटरप्ट करत नाही आहे। तर हे देशाचं म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंट आणि स्टेट गव्हर्नमेंटचं फार सुंदर डिसिजन आहे।
परंतु कमर्शियल लोक पण शेवटी येतात कुठे, म्हणजे हेही लोक जे आमच्याकडे काम करतात ते डोमेस्टिकली यूज करतात, पण त्यांचंही जर इथे उद्योगधंदे चालले तर त्यांना घरी काय उपयोग आहे ना. त्याच्यामुळे डोमेस्टिक बरोबरच थोडंसं कमर्शियललाही सपोर्ट करावा एवढी आमची इच्छा आहे. दिवसाला किती कोटीचा फटका बसेल महाराष्ट्रात जर विचार करायचा झाला तर? नाही, ही फिगर एकदम म्हणणं म्हणजे खूप हे होऊन जाईल. प्रत्येकाकडे त्याच्या फिगर्स खूप वेगळ्या असतात. पण जर टोटल मॅनपॉवर डिपेंडन्सी तुम्ही पकडली आणि त्या मॅनपॉवरला लागलेला तुम्ही जर पूर्ण पैसा पकडला तर तो भरपूर मोठं नुकसान आहे. आणि इनडायरेक्टली नाही आहे, हे डायरेक्टली होणारं नुकसान आहे. आपण बघू शकतो की कशाप्रकारे हॉटेल इंडस्ट्री या संपूर्ण केंद्र सरकारच्या निर्णयाने प्रभावित होणार आहे. त्यामुळे यांची जी संघटना आहे ती देखील मुख्यमंत्री आणि राज्य सरकारला विनंती करणार आहे की ते कुठंतरी केंद्र सरकारला सांगून की या निर्णयाचा पुनर्विचार करावा. कारण की जर का पुढच्या 2-4 दिवसामध्ये या निर्णयासंदर्भात काही मधला मार्ग काढला नाही तर हॉटेल इंडस्ट्री पूर्णतः बंद करण्याची वेळ या हॉटेल मालकांवर येणार आहे. कॅमेरामॅन अतुल हिडेसह तुषार कोहळे, ABP माझा, नागपूर. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.